मी जर तुमच्यापेक्षा वयानं मोठा असेल तर मी तुम्हाला आरतुर बोलू शकतो. महापुरुषापेक्षा स्वतःला मोठं समजा आणि महापुरुषांच्या एका साध्या शब्दासाठी लायकी काढायला लागला. इतका गेलेला मंत्री मी माझ्या आयुष्यात कवाच नाही बघितला. म्हणूनच आणि मला म्हणतो याला 5वी शिकलेला आहे, तुला माहिती आहे? याला माहित सुद्धा नाही काहीच. अरे याने काहीच नाही होणार. हे असल्या घोषणा देऊ नका, त्याने काही नाही होणार. त्याला मीच नीट करतो, तुम्ही टेन्शन नका घेऊ. त्याला मयच भाषा कळती, त्याला मयच भाषा कळते, मीच नीट करतो त्याला. त्याला आत्ताच एक फिरल्यावर व्हायला लागलं. आणखीन पुढं थांब म्हणा तू बऱ्याच दिवस, मग कळन तुला काय काय होत आहे. बाथरूमात कारण तो आम्हाला डावचायला नव्हतं पाहिजे. आम्ही शांत होतो, डावचायची काही गरज नव्हती. त्याने विनाकारण डवचिलं आम्हाला. मला म्हणतो अभ्यास करत नाही. असं नाही की इकडं कोपऱ्या कापऱ्यात नाही ना, मी कोपऱ्या कापऱ्याला थोडा भेतो बरं का. कारण मी कोपऱ्या कापऱ्यात गेलो नाही. लय मंत्री माया मागा लागले ते कोपऱ्यात चल म्हणून. म्हणलं तूच जा एकटा, मी कोपऱ्यात येत नसतो. तुला काय बोलायचं इथं बोल, नाही तर व्यासपीठाची खाली होईल लगेच. कारण मी माझ्या जातीशी प्रामाणिक. कारण मराठ्यांशी गद्दारी करणारे पैदास माझी नाही. आणि ते येडपट म्हणतंय हे 5वी शिकलेलं आहे मी आणि याने अभ्यास केला पाहिजे. याला माहित नाही 3 दिवस घातले सरकारनं मी किती शिकलोय बघायसाठी. 3 दिवस. ते म्हणलं हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर देत आहे, हे नेमकं किती शिकलेलं आहे बघा बरं. 3 दिवस परेशान होतो. मी 12वी शिकलेलं निघालो, कारण मी शिकलोच तेवढं. हे म्हणतंय 5वी शिकलंय. हे माहित नाही काही नाही, कोणकडं भरलं दोघंच. परत म्हणतं लय बोलत आहे. काय सांगितलं माझ्या, मी लय शहाणा आहे का? तू बघ धोरण, मी मग बघतो. मग जात जाणं मी जाणं. माझ्या जातीला कसा न्याय द्यायचा आम्ही आमचं बघू. अभ्यास असून येत नसून नाही मला अभ्यास. पण आरक्षण निर्णयाच्या टप्प्यात आणलं का नाही, तो या बुडा खालून वरड का नाही आरक्षण. हे हमेशा मायबाप मराठ्यांनो म्हणायचा, मी खुटी मारून ठुली असा छाती ठोकून सांगायचा. त्याच्या संग 2-3 माकडे आहेत आणखीन, ते लय वाचित येत असं म्हणून कळत आहे. डोक्यात कले पुस्तक आहेत त्यांजवळ, नुसते पानं पलटीत येत. ते म्हणले आम्ही खुटी घालून ठुली काहीतरी. म्हणलं तू ही खुटी काढून जर खुटा उपटून नाही ठुला ना तर अवलाद नाही सांगणार. त्याच्या बुडा खालून आरक्षण काढून आणलं की नाही. 32 लाख लोकांना आतापर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळाले. 32 लाख. आणि 24 डिसेंबरच्या नंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार. तुला काय करायचं तर कर. मराठ्यांना देण्यासाठी कायदाच पारित होणार आहे. मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्यात. 70 वर्ष मराठ्यांच्या नोंदी लपून ठेवल्या होत्या. ज्या ज्या समित्या झाल्या, जे आयोग झाले, यांनी सरळ सरळ मराठ्यांना सांगितलं तुमच्या नोंदी नाहीत, तुम्हाला आरक्षण देता येणार नाही. वर्गात जर यायचं असलं तर एक तर जात मागास सिद्ध असायला नसता, त्या जातीच्या काही शासकीय नोंदी असायला समूहाला येता येतं. मराठ्यांनी सगळे निकष पार केले. गायकवाड कमिशननं मराठ्यांना 12-13% मागास सिद्ध केलं, तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या आणि त्यानुसार 1967 ला एका शासन निर्णयावर आरक्षण देण्यात कोणालाही मागास सिद्ध केलं नाही. तिसरी गोष्ट, मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या तरीही मराठ्यांना नाही म्हणून सांगितलं गेलं. हे आत्ता सिद्ध झालंय. 70 वर्षापूर्वी मराठ्यांच्या नोंदी होत्या, पण यांनी यांच्या बुडाखाली लपून ठेवल्या होत्या.
यांनी सरळ सांगायचं मराठ्यांच्या नोंदी नाहीत आणि मराठ्यांनी डोळे झाकून यांच्यावर विश्वास ठेवायचा आणि इथंच खरा विश्वासघात मराठ्यांचा झाला. मराठा प्रत्येकावर विश्वास ठेवत गेला, लुटत गेले. 1805 पासून 1967 पर्यंत आणि 1967 पासून 2023 पर्यंत सरकारने पुरावे शोधायला सुरुवात केली. आणि मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. भारत देशावर मराठ्यांची एक जात अशी आहे की तिच्या शासकीय नोंदी सापडल्यात. मंडल कमिशनला 3 कामं सांगितले होते. ओबीसीची यादी तयार करा, ओबीसीची जनगणना तयार करा, ज्या जाती आरक्षणात घालायच्यात त्या जाती मागास सिद्ध करा. मंडल कमिशननं ओबीसीला आरक्षण देताना यातलं एकही काम केलं नाही. माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या ज्ञानात कोणी भर टाकावी, मी माझे शब्द वापस घेईल. मंडल कमिशन कमिशननं 1900 इंग्रजांना केलेली जनगणना उचलली, त्याचा अहवाल बनवला आणि तो अहवाल व्हीपी सिंग सरकार समोर ठेवला आणि 90ला ओबीसीला 14% आरक्षण सुरू झालं. म्हणजे ओबीसीची लोकसंख्या लोकसंख्येच्या 100% द्यायचं. 100% आरक्षण फक्त एससीला आणि एसटीलाच. मग 90ला जर मंडलनं तिला 14% आरक्षण दिलं तर 4 वर्षांना म्हणजे 94ला ते आरक्षण 30% झालं कसं? याचं उत्तर सरकारकडे नाही. उदाहरणार्थ महच उदाहरण देतो तुम्हाला, जमन ना. समजा मी जळगावचा रहिवासी असं गृहीत धरा. मी 90ला इथल्या सरपंचाकडे गेलो. सरपंचाला म्हणलं, भाऊ माझ्या कुटुंबात 4 सदस्य याची नोंद करून घे. त्या सरपंचानं माझी 4 सदस्याची नोंद 90ला करून घेतली. मी 4 वर्षानं पुन्हा उठलो, ग्रामपंचायत मध्ये गेलो, तोच सरपंच होता. त्या सरपंचाला म्हणलं, भाऊ माझ्या कुटुंबात 60 सदस्य आहेत, एवढी नोंद करून घे. मी काय फॅक्टरी टाकली का? 4 वर्षात 60 सदस्य झाले कसे? 4 वर्षात तुमची 60% लोकसंख्या झाली कशी? ते वरचं 16% मराठ्यांचं आरक्षण आहे. तुमचं तुम्ही घ्यावं, आमचं आम्हाला द्यावं. जास्तीचं खाऊ नका. वरच्या 16% आरक्षणाचे 9 उपवर्ग बनवले. एक उपवर्ग जर बनायचा असला तर समितीची शिफारस असल्याशिवाय उपवर्ग बनवता येत नाही. कोणत्या येता खैरात असल्यासारखं मराठ्यांचं आरक्षण एका रात्रीत वाटून टाकलं. याच्यातला दुसरा पर्याय सांगतो. ओबीसीतून धनगर बांधव आणि वंजारी बांधव वेगळा झालाय. एनटी आणि व्हिजेंटी म्हणून त्यांचा वेगळा प्रवर्ग केलाय. म्हणजे त्यांचं आरक्षण मागत नाही. त्यामुळे त्यांनी मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची गरज नाही. एससी आणि एसटीचं आरक्षण आपण मागत नाही. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. ओबीसी ते राहिलेल्या छोट्या जाती 29 बाहेर पडल्यात. 29 त्यांचं म्हणणं आहे, हा आम्हाला
नाही हे येवल्याचं, ह्यो आम्हाला खाऊ देत नाही. आमचा वेगळा प्रवर्ग करा, आम्हाला वेगळं द्या. आमचा छोट्या छोट्या जातीचा फायदा होत नाही. तोलेच या काही कार्यक्रम आहे, तो दम होते जरा. मला सध्या वरूनच बघत आहेत ते सगळे, खाली उतरतच नाहीत. तू फिरव पण जरा लांबून फिरव. देण येतोय आला काय तो खरं बोलतो बघा. मला ते एक मी तरी आरक्षण प्रक्रियेत आणलं की नाही निर्णयाच्या. अर्ध मंत्रिमंडळ फाईलच घेऊन पळत आहे आरक्षणाची. त्याला इमानच आहे. जाय दिल्लीला आणि मुंबईला नुसते पळत येत. अभ्यास येत का नाहीत. तुला जर एवढा अभ्यास येतो तू मध्ये जाऊन बेसन खाल्लंच कमून. आयला खरं बोलत बरं का ते, त्यातले आवडतं मला तेवढं. तेव्हा म्हणतो त्याला काय माहितीये, मध्ये बाजरीच्या भाकरी बेसन आणि कांदा मिळतो, मग काय कोणी भर रस करून खाय पिय जाय त्याचा. जस काय लढाई जिंकून आला असं सांगतो. एक तर महाराष्ट्र सदन सगळं वरबडून खाल्लं. मैच हिस्ट्री काढायला गेला देऊ मी लय. तो मला सगळं माहीत झालं आता. तुला लय मी लय नमुना डेंजर आहे. मी खानदानी शेतकऱ्याचं पोरग, तुला उलट पालटच करीन. म्हातारपणाला आपलं गपचिप खायचं दिलं सोडून उगाच डोकं लावितय आणि डोक्याला हात लावून मला सांगतोय मी काय उगाच पांढरा झालो नाही. मला म्हातारा म्हणतो. मी खूप आंदोलन करून झालो आणि डोक्याला हात लावतो वर एक केस नाही. नुसतं बरळत. काय गरज आहे का नादी लागायची. मी 20-25 दिवस गप्प बसलो होतो. तेव्हा म्हणला मा एकट्याच्याच मागं लागली. म्हणलं जाऊन द्यावा द्या सोडून, कशाला मागं लागायचे. आंबडला येऊन काही टोकराची गरज होती का. तिथं आलं टोकरीत बसलं. तसं असतो टप्प्यात आला वाजेलाच. मग ते कोणी असो, मी मरायला फिरायला भेटत नाही. मरायला फिरायला भेट नाही. मग पोरं बी तसेच निभारेत. छातीवर गोळ्या झेलल्यात आम्ही छातीवर या मराठा समाजासाठी. मोजत नाहीत आम्ही कोणालाच आणि मोजणार बी नाही. माझे 20च पोरं काफी आहेत. माझे याचा अर्थ तुमचे सुद्धा मराठ्यांचे. पण माझ्या संघ असणारे त्यांची चपळाई किती आहे फक्त तुमच्या लक्षात येईल. आणखीन 1-1.5 घंटा जाऊ द्या आणि ते दिसून द्या. मग आमच्या पोराची चपळाई काय तुम्हाला दिस. ते हुकलाय आमच्या कचाट्यातून आत्ता. आम्ही कोणालाच भेट नाहीत. मायबाप मराठ्यांना यांनी आम्हाला शत्रू मानायला चालू केलं. आम्हाला दुश्मन मानायला चालू केलं. मायबापांनो आम्ही काय चूक केली. मराठा समाजाच्या वेदना मांडल्या. माझ्या मराठा समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्रास मांडला. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी केली म्हणून चूक केली का. आमचं काय चुकलं. आमच्या सरकारी नोंदी असताना तुम्ही आम्हाला आरक्षण नाहीत. आम्ही ही वेदना मांडली म्हणून चूक केली का. तुम्ही जर ह्या आणि मी तुम्हाला शत्रू मानत असाल तर मी तुम्हाला भेट सुद्धा नाही मोजणार सुद्धा नाही. तुम्हाला काय करायचं तर करा. मी माझ्या मराठा समाजासाठी लढणार आणि मराठ्यांना जिंकवणार सुद्धा. आपण आत्ताच 80% लढाई जिंकली. आता फक्त 20% राहिली. तुम्ही सावध व्हा. बेसावध राहू नका. आरक्षण असलेला मराठा आणि आरक्षण नसलेला मराठा दोघांना एकत्र येणं गरजेचं आहे. म्हणून तुमच्या पाय पडायला तुमच्या दारात आलोय. अशी संधी आता वायाला घालू नका. रक्त मासाचे नसलेले एकत्र आलेत आणि त्यांनी मराठा संपावं या दृष्टिकोनातून वेढा टाकलाय. यांचं षडयंत्र आपल्याला मोडून टाकायचंय.
यांचं षडयंत्र यशस्वी होऊ देऊ नका. शेवटी आरक्षण नसला तरी तुमच्या रक्तामासाचा भाऊ आहे मराठा. जर तुम्ही मनावर ही गोष्ट घेतली नाही, आरक्षण असलेला मराठा संपल्याच्या नंतर तुम्हालाही संपवायला माग पुढे बघणार नाहीत, म्हणून तुम्ही वेळेत सावध व्हा. ही संधी आहे एकमेकांचे मन जिंकण्याची. खानदेशातील आणि विदर्भातील मराठ्यांना आव्हान आहे, आरक्षण नसलेल्या लेकराला तुमच्या पाठबळाची गरज आहे. तुम्ही खंबीरपणाने त्यांच्या पाठीशी उभा राहा. त्यांनी तुम्हाला वेदनेसह साथ घातली, काका मामा म्हणून तुम्हाला हाक दिली. मराठा समाजाचं लेकरू संकटात सापडलंय. यांनी सगळ्यांनी मराठ्यांना घेरायचं ठरवलंय. तुम्ही तर आमच्या रक्तामासाचे आहेत. आपले लेकर आणि आपली जात संपू देऊ नका, ही तुमच्या पायाला हात लावून सांगतो. विदर्भातला आणि खानदेशातला मराठा या लेकरांच्या यावेळी ताकदीने जर पाठीशी उभा राहिला तर मराठा समाजाचे लेकर आयुष्यभर तुमचा उपकार विसरणार नाहीत. आयुष्यभर तुमच्याबद्दलचा संदेशही राज्यात चांगला जाईल. राज्य तुमची वाट बघतंय. राज्यातले लेकर भविष्यापासून लांब, त्यांचं करिअर या आरक्षणामुळे उद्ध्वस्त झालंय. हा विनोदाचा भाग समजू नका, मनातून मनावर घ्या. लेकर टाळो फोडायला लागलेत. आम्ही आरक्षणापासून लांब चाललोय, आमचा टक्का कमी व्हायला लागला. ज्या वेळेस लेकर ओक्साबोक्सी रडत येतात त्यावेळेस आई बापाचा कापून टाकत आहे. कारण माईनं बापानं माझ्या वाट्याला जे कष्ट आलं ते माझ्या लेकराच्या वाट्याला येऊ नये. माझ्या लेकरा सावलीचं छत्र धरणारा कोणीतरी पाहिजे. माझे लेकरांचे मुर्दे आरक्षणापायी नाही पडले पाहिजे. म्हणून लेकर तुम्हाला साथ घालायला मायट्यांनो गाफील राहू नका. आरक्षण असतानाही त्यांनी आपल्या विरोधात एकी तयार केली. तुम्ही तर रक्तामासाचे नातलग सुद्धा आहेत आणि रक्तामासाचे मराठा लेकराचे कारण अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही. हीच योग्य वेळ आहे एकमेकाला साथ देण्याची आणि आरक्षण आपल्या पदरात पाडून घेण्याची. सरकार त्याचं काम करतंय, आपलं काम आपण करूया. 24 डिसेंबर पर्यंत आपली कसोटी आहे. मराठ्यांना या नोंदीचा अहवाल तयार करून कायदा पाळण्यासाठी आधार लागतो. याच नोंदीचा अहवाल बनून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबरला आरक्षण देण्याचा शब्द सरकारनं जाहीरपणाने दिलाय आणि मराठ्यांना सरसकट डिसेंबर क्षणच मिळणार याची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही जर एकत्र आले तर घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे. तुम्ही एकजूट व्हा. आता गाफील राहू नका मायबापाओ. तुम्ही इथं बसलात म्हणजे काम नाही म्हणून बसला नाहीत. राष्ट्राच्या इथं बसलात, ही सभा नाहीये. ही आपल्या लेकरांच्या वेदना आहेत आणि
म्हणून एकत्र आलात. महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला मराठा करोडच्या संख्येने एकजूट झालाय. एका हाकेवर मराठा रात्रंदिवस उठायला तयार नाही. माझी आजची पहिली सभा असन, मी 7 वाजता वेळेवर घेतली. पहिली 5 महिन्यातली. नसता 7ची सभा पाठ 4च्या नंतरच झालेली. आणि मराठेही माता माऊल्यासह जागा त्यांनी सोडलेली. सगळे तुम्ही टीव्हीच्या माध्यमातूनही बघितलं असाल. एकही सभा 7ला झालेली पहिली जळगावची सभा आहे की 7 वाजता झाली. तुमच्याकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे. आता आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो एकजूट व्हा म्हणून, आमच्या पाठीशी उभा राहा म्हणून. दुसरा होणारा कार्यक्रम, जळगावात होणारा कार्यक्रमाला 5 किलोमीटरवर उभा राहायला जागा नाही राहिली पाहिजे एवढ्या ताकदीत. कारण इथं जातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आरक्षण तर आहेच, परंतु जातीच्या सुद्धा अस्तित्वाचा प्रश्न आहे. जातीवाद आपण नाही केला, सुरुवात त्यांनी केली. आपण एकदाही जातीवाद नाही केला. आणि माझ्या जीवनात आणि आंदोलनाच्या काळात मी आजपर्यंत कधीही जातीवाद केला नाही. सगळ्या जातींना पाठिंबा दिलाय. सगळ्या जातींच्या आंदोलनात उभे आहेत. त्यांनी जातीवाद करू नये आमच्या आरक्षणासाठी, ही त्यांना आमची विनंती आहे. त्यांनी आमच्या पाठीशी उभा राहावं. तुमचं परंतु आमचा नोंदी सापड आणखीन एक उदाहरण म्हणून सांगू का? आयला मी हळूच बोललो, टपाटपच वर बघत येत आणि जोरात बोलायला लागलो का मोबाईल बघा काय. समजा यात माझी 2 गुंठे जागा आहे, समजा बरं का, नाही लागायचं माय माग. 2 गुंठे जागा आहे. मी जळगावच्या बांधवांना म्हणलो मही जागा इथं आहे. जळगावच्याला मेळ लागा नाही याची कुठे, मला मेळ नाही कुठे म्हणून अंदाजे टप्पो चालला सगळा. पण मला 7-12 मिळाला काही दिवसानं. माझी 2 गुंठे जागा 7-12सह चतुर्सीमा सुद्धा मिळाला. तुम्ही जरी ती दादागिरीनं बळकिवली असली, द्यावं लागन का नाही? मग आता आमच्या नोंदी सापडल्या शासन आरक्षण कोणचा देतो रे? खालचा द्या ना वरचा द्या ना. खातो का वर रे? एकटाच खातो तो. एक घर नाही आमच्या गावात तरी 31% खातो तू. कवर खातो सगळं वरबडीतो म्हणतो मला लय बोलत येत. तुला बोलायला नाही, तू 24 होऊन दे मग सांगतो तुला. कशाला जातीवाद करतो? गाव लेवलवर आमचं आणि ओबीसी बांधवाचं आत्ताही चांगलंय. आत्ताही गाव खेड्यात आम्ही एकमेकाच्या अडचणीत सुखादुखात आत्ताही उभा राहतो. आत्ताही लग्नाला जर चालले ना दोघं 50-50 फिरलं टाकी ते दोघं बी ओबीसी बांधव मराठा बांधव. त्याने आजच्या आपाजी तो जर पाडला तर कचाकच घोड्याला येतो तो त्याला. एवढं प्रेम आहे आमचं आत्ताही. एखादी जर मोटर जळली ना ते म्हणतो भर मपलं पाणी. एकामेकाला मोटरी देते दनादन. बैल नांगरायला देतात एकामेकाला. देतात का नाहीत? मग तू कशाला मध्ये आमच्यात काडी लावतो रे? तो कोणचा नेता झाला काय? नेता फिता रे तू? बळच म्हणतो मी नेता आहे. कोण ऐकत आहे तू? अर्धे तर हैदराबादलाच गेले तुला सोडून. काय शेंगा आणतो कुंकडे बी. यांनी जातीवाद नाही करायला पाहिजे. कारण आत्ताही ओबीसी बांधवांना आपण एकत्र आहेत. आत्ताही नोंदी सापडल्यापासून गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवाला वाटतं जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असल्या त्यांना त्यांचं आरक्षण दिलं पाहिजे. आपल्या नेत्याने गप्प बसलं पाहिजे. इतका आत्ताही जीव आहे दोघांचा एकमेकावर. पाणी सुद्धा एकामेकाच्या रानाला देतात बा मोटर जळाल्यावर. फक्त कापसा आपण आपले ज्याची देत.
बी नाही याची हे कोणाचं चालतं चालतं डाव हाणतंय 2009 ते 2014 पर्यंत महामंडळावर हे होता ओबीसीच्या 80% एकट्याने खाल्लं यांनी 20% 350 जातीला होतं काय वाटायला आलं असं कशाला राहते याच्यात ही आणि मग तुम्ही ओबीसीचा नेता आहे त्याला स्पष्ट चॅलेंज केलं आपण तू जर ओबीसीचा नेता आहे तर धनगर बांधवांच्या मागणीबाबत तुझी भूमिका काय बोलतच नाही म्हणजे याला धनगर बांधव गर्दी करायला पाहिजे एककडून आदिवासी बांधव बी पाहिजे गर्दी करा हे तुमचा उपयोग करतोय आमच्या बाजूने तुम्ही यावात म्हणून नाही म्हणत आम्ही एकटेच राज्यात 55-50% आमचं कोणी काय करत नाही आम्ही खंबीर आहेत पण हा विषय गांभीर्याने गोरगरीब धनगरांच्या लेकरांचा प्रश्न आहे त्यांचं आरक्षण असताना त्यांना दिलं जात नाही ही आमची प्रामाणिक भूमिका त्यांना दिलं पाहिजे पण याच्या नादी लागून त्यांनी स्वतःचं वाटोळं करून घ्यायला नाही पाहिजे हे नुसतं जातीवाद आता लय बोलत नाही मी त्याच्यावर कारण मी बी 24 पर्यंत गफी कारण त्याला काय करायचं जातीवाद करायचा मराठा किती प्रामाणिक असतो मायबाप मराठ्यांना तुम्हाला शेवटी सांगतो आज 10 वाजता मला कोणचं गाव आहे रे ते काय गाव तालुका फुलंब्री का फुलंब्री बरोबर ना तिथं आज सकाळी किंवा रात्री बोर्ड फाडून जाळला आपला तिथं 50-60 हजार ते माया नव्हती ओळखीची आमच्या नंबरवर फोन केला त्यांनी म्हणे असते मराठीने पण मला त्याचं स्वप्न पूर्ण नाही होऊ द्यायचं कारण आमच्या लेकरा बाळाच्या तोंडाला घास आलाय आरक्षणाचा PSI म्हणले तुम्ही जर नुसतं यांना सांगितलं तरी सगळे वापस जातील नसता काय होईल मी सांगू ठीक आहे म्हणलं त्यांनी त्या माईकला स्पीकर ऑन केला आणि मराठा बांधवास सांगितलं आपल्या लेकराच्या तोंडाला घास आलाय याला या जाती दंगली घडवायच्यात तेढ आपण राज्यात शांततेचं आव्हान करतोय शांत राहा सगळे वापस जा बोर्ड जळाले काही होत नाही नंतर त्यो बी त्याच गल्लीत आहे आपणच त्याच गल्लीत आहे नंतर आरक्षण मिळवलं बघू ना त्याचेही बोर्ड लागणारच येतं त्याला बी हिंडायचंय तेव्हा आपण एकाच गल्लीत येत मग त्याला बी कचका दाखवू ना पण सध्या यश आलंय अपयशाकडे आपल्याला नाही जायचं हुशारीनं वागायचं सध्या जातीय तेढ निर्माण होऊ द्यायचा नाही आणि हे काम सरकारचं प्रशासन पदाचा गैरवापर जाती जातीत दंगली भडकावण्याचे भाषा करतोय आणि आम्ही मराठे रात्रंदिवस गावागावात जाऊन 24 घंटे मराठ्यांना सांगतोय शांत राहा हे शांततेचं आव्हान करण्याचं काम शासनाचं आणि प्रशासनाचं आहे कुठेही जातीय तेढ निर्माण नाही झाला पाहिजे कायदा राहिली पाहिजे हे सरकारचं काम आपण स्वतः आपण पाठ पर्यंत आपण सभा घेतोय मराठ्यांना सांगतोय शांत राहा आणि मराठीही शांत आहेत खूप डावं टाकले मराठ्यांचं आरक्षण असताना मराठ्यांच्या नोंदी असून सुद्धा आरक्षण दिलं नाही जर 70 वर्षापूर्वीच मराठ्यांना आरक्षण दिलं असतं तर आज जगाच्या पाठीवर मराठा ही प्रगत जात म्हणून जगात नंबर 1 ला राहिली असती जगात हे आता मराठ्यांनी खेचून आणले तुम्हाला आरक्षण आहे का खरं सांगा बरं नाही एक जण आहे म्हणतो एक जण नाही म्हणतो मला मेळ लागा ना मला असं कळालंय ते सांगतो जाऊ द्या आम्हाला 40 ते 55% दरम्यान आरक्षण खानदेश विदर्भात आहे असं मला कळालेलं आहे बाकीच्यांना नाही 60% आहे 40% नाही 40-60 आहे असंच पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आहे असंच पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आहे
माझ्याकडे नेते आले तुमच्या चिकडचे आणि त्यांनी सांगितलं आम्ही या लढ्यात सोबत येत, आम्हाला सुद्धा कमी आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, जळगाव जिल्हा तुमचाच आहे बरोबर. 3.5 लाख नोंदी सापड्यात जळगाव जिल्ह्यात तुमच्या. 3.5 लाख. आम्ही माझ्या समोर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं प्रथम अहवाल स्वीकारलाय. म्हणलं तुम्ही प्रथम अहवाल राज्यासाठी स्वीकारलाय की मराठवाड्यासाठी? त्यांनी सांगितलं नोंदी ह्या मराठवाड्यात सापडल्यात, आम्ही प्रथम अहवाल स्वीकारला. आपण त्यांना जाहीरपणानं सांगितलं आपलं असं ठरलं होतं मराठवाड्यात द्यायच्या, त्याचा अहवाल बनवायचा आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं. तुम्ही जर एका भावाला आरक्षण देणार असाल आणि एकाला देणार नसाल तर ते मला मान्य नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल. तुम्ही आजच या समितीला राज्याचा दर्जा द्या. आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच दिवशी राज्याचा दर्जा दिला. तुमच्या इतक्याच नोंदी अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा सापडल्यात, तिथल्याही लेकरांचं कल्याण झालंय. एकूण या राज्यात 32 लाख नोंदी सापडल्यात. 32 लाख. कोणाच्या तरी मराठ्यांच्या लेकराचं या आरक्षणामुळे कल्याण झालंय. मायबापा मोठं मन करा. आज त्यांना मिळाले, उद्या आपल्यालाही मिळेल. फक्त एकजूट राहा, राजकारण याच्यात येऊ देऊ नका. राजकारणी त्यांचा डाव साधतील. नेत्यापेक्षा आपल्या जातीपेक्षा नेत्याला महत्व देऊ नका आरक्षण मिळेपर्यंत. मी म्हणत नाही तुम्ही राजकारण करू नका, तुम्ही अवश्य करा, पण आपल्या लेकरा बाळाचं बी अगोदर बघा. आपले लेकरा बाळ शांततेत आंदोलन उभा करा, त्यानंतर करण्याचा शकता. पण सगळे मोठे करण्याचं काम आपल्या बापदाद्यांनी केलंय. त्याचं कारणही तसंच होतं. कधी काळी हा माझ्या मुलाला अडचण आली तर कामाला येईल, आपला आहे म्हणून आपल्या बापदाद्याने त्याला मोठं केलं. आज मराठ्यांच्या लेकराला त्यांची गरज आहे. मागं वळून बघितलं तर मराठ्यांच्या पाठीशी कोणीच नाही, आणि पुढे वळून बघितलं तर ज्याला मोठं केलं तोच म्हणतोय तुम्हाला आरक्षण मिळू देणार नाही. आता गरज लागली तर आपलं कोणी राहिलं नाही. हे खूप मोठे झाले, यांना आपल्या गोरगरिबांची आता गरज राहिली नाही. यांचे आपल्या बापदादाले चिटके. ते पोरं मोठे झाल्यावर परदेशात शिकायला गेले. आपल्या पोरांचं काय याचा विचार तुम्ही कधी करणार? यांचे मोठे केले, आपले ऊस तोडायला पाठवायचेत का याचं उत्तरही स्वतःच्या मायबापानं स्वतःलाच विचारा. थोडं उलट करा बरं, आपण जमतंय का बघू. आपण आयुष्यभर त्यांचे पॉम्पलेट चिटकेले, त्यांचा मोठा, त्याचा बाप आपण मोठा केला, त्याला आपण साहेब म्हणतो. आता तुमची इथं एका साहेब असन, सगळ्या महाराष्ट्रात साहेबाबद्दल बोलतो आम्ही. मोठे काय ते माघारी आलं तर त्याला आपण भया म्हणायला लागलो. त्याच्या पोराला ते जरा चांगले कपडे घालून जर गावात आला आपण त्याला भया साहेब म्हणायला लागलो. त्याला नीट हाकता आहे ना. ते आपल्या पोराला ना म्या तुक्या याकने असं म्हणतोय आणि त्याला आपण भया साहेब म्हणतो. जरा उलट करा बरं. भयाला म्हणा तो बापजाद्याच्या, आम्ही बापजाद्याने पॉम्पलेट चिटकेले, तो बाप पिढ्या लय मोठ्या केल्यात. मराठा आरक्षणात आमच्या पोराचं लय कल्याण आहे का? 8 दिवस पॉम्पलेट चिटकायला चल येईन का? आणि मग कशाला मोठं केलं त्यांना? नाही तर स्वतः दुसऱ्याचे लेकरं मोठे केल्याने आपले उस तोडायला पाठवता का?
ही परतफेड करण्यासाठी आपण मोठं नाही केलं त्यांना आणि त्याला भैया म्हणता. मावशी हो तुम्हाला काम सांगतो तेवढं तुम्ही करा. हे तुमच्या पुढं नाहीत मला माहिती. हे तुम्हाला दबत येत फक्त. तुम्हाला एक काम सांगतो मी आहे तुमच्याकडून. तुमचा टेन्शन ना घेऊ. यांना भिवत नका. मी त्यांना सुधारून देणार यांना सुचून देईन का. तुम्हाला उद्यापासून एक काम आहे ते आपल्या लेकरासाठी करा. यांना रोज सकाळी विचारायचं तुम्ही कुठं चालले. इथून मागं विचारलं नसेल पण आता विचारा. हे जर म्हणले साहेबाच्या भयाकडे चालू त्यांना टंगडीला बांधून घरात ठेवा. तो साहेबाच भाया मरून दे म्हणा तिकडं समुद्रात हिंडून दे त्याला. आधी आरक्षण मिळूस तर आपण जनजागृती करायची आणि आपले लेकरं मराठ्यांच्या मोठं करायचं बघायचं. यासाठी सगळ्यांनी जागृती करायची. मी सगळ्या महिलांना सांगतो राज्यातल्या की माता माऊल्यांनो हीच योग्य वेळ आपले लेकरं मोठे करायची. या संधीचं सोनं करा आणि महिलांनी महिला जाग्या करा. थोडा वेळ बोलू ना. टाइम आहे ना तुम्हाला. रातभर बोला मग कार्यक्रमच करून टाका. मी सगळ्याला पाणी पाहिजे तो मी पेत नसतो. मग लय डेंजर शरीर आहे भाऊ. याला डास सुद्धा चावत नाही सध्या. हे सोपं मॉडेल नाही. सगळ्याला बेजार केले. एकच नसतो हे कसलं काय नु. मावशी हो तुम्हाला काम सांगतो. महिलांनी महिला जाग्या करा. रात्रंदिवस लेकराचं कल्याण आहे त्याच्यात. आणि पुरुषांनी पुरुष जागे करा. लाट उसळली सध्या मराठ्यांची. ही लाट कमी होऊ देऊ नका. तुमच्या खांद्यावर जबाबदारी. काही महिला म्हणतात आम्हाला लाज वाटते. आपण शेतात काम करतो का नाही लाजतो का. आपले लेकरं मोठे व्हावेत म्हणून आपण शेतात काम करतो लाजत नाहीत. नोकरीला जातो लेकरं मोठे व्हावेत म्हणून लाजत नाहीत. मराठा आरक्षणामुळं आयुष्याचं लेकराचं कल्याण होणार आहे. ते मोठे होणार आहेत. ते अधिकारी बनणार आहेत. त्यांच्या अंगावर सुद्धा वर्दी चढणार आहे. काय लाजायचंय. मराठ्यांची जागृती करायचं आरक्षणाची. बरं ठीक आहे. मग आता तो का लाज वाटत नाही. तेव्हा तर म्हणते नारळ बराबर हाना कबशी हुकन पतंग जाईन बर का. पतंग बघून हान. तेव्हा कस का नाही लाज वाटत. मग तर तो धीर मोठा होतो. तो कोणत्या तरी साहेबाचा असतो. ते दोघच मोठे होणार. तो साहेब त्याला एखाद्या गटार गुटार नाली फिली देणे. ते दोघं मोठे होणार. आपले जाऊन दे उस तोडायला. बंद आहे आता. आधी आपल्या लेकरांसाठी संघर्ष करायचा आणि आरक्षण मिळवायचं. नाही बापा हो माझ्यावर एवढे षडयंत्र रचले. मी तुमच्या रक्तामासाचा शेतकऱ्याचा पोरगा आहे. खानदानी यांचे सगळे षडयंत्र आपण उधळून लावले. सगळे एक बी नाही ठेवलं. हे मुंबईतून विचार करून येतात माझ्याकडे. सुरुवातीला तर असे आले तुमच्याकडेच नमुना आलता पहिल्यांदा एकदा. आपण भेद भेद नसतो. आपला कचकालाय अवघड आहे. 3:30 वाजता शेंगा हाणल्या माझ्या संघ. मी बी हाणल्या त्याला कवर बी. आणि त्याला वाटलं ते बोलायला थोडा वेळ थांब थांबलं उठ म्हणलं इथून. कारण मराठा आरक्षणाचा आणि मराठा समाजाचा हिताचा विषय नाही. तिथं मी कोणाला बसूनच देत नसतो. यांनी मला इतके येड्यात काढलं. मला म्हणले तिकडं कुठं बाहेर मराठा सगळे इकडे बसले तर तुमचं एक मराठा तिकडं कोणकडे चालला. 9 वाजून गेले का. टाइम झाला का त्यांचा. असा 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 स्क्रीन आहेत का बाहेर. बरं 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 बरं. मला वाटलं 9चा टाइम झाला. मी 9च्या पुढं हातात हात सुद्धा देत नाही भाऊ. शपथ सांगतो तुम्हाला. मग हात धरते 7-8 फोटो काढते तरी म्हणतात काढून देईन थांब ना एक. मायाच पायावर पाय देतो मला. कारण त्याने टाकलेली असते वाटतं.
आणि तुमच्या तिकडे लय टप्पूचे टप्पू माणसं आहेत, किती रेट दिलं तरी ते एवढं पुढं सरकत नाही. असं चिंगरी देत मला भयानक. सरकार मुंबईतूनच विचार करून येतं, ते म्हणते याला आता बिगून टाकू मला, कारण मी ते कसला कोण दिसतो ना, त्याच्यामुळे ते तिथं ठरी बिगून टाकू. त्यांची काही चूक नाही, मी दिसतो बी कसला काय नू, मला किती बाऱ्या मोजा, मी 35 किलो भरतो. मी दिसतो बी बँड मध्ये खोळ खोळ वाजणार असल्यावर. जेव्हा माझ्या टप्प्यात आले म्हणले हे लय, एकदा तर माझ्याकडे ते ना अधिकारीच पाठवले आणि ते इंग्लिश फडाफडा होऊन राहिले आणि मग इंग्लिश कुठं जमत. अर म्हणलं तो मग जमत नाही, तू जाऊ शकतो. मराठा आरक्षणावर मराठीत प्रश्न विचारा, सगळे उत्तर नाही दिलं तर मराठ्यांची अवलाद सांगणार नाही. ते मग माझ्यावर कदरून कदरून दुसरा डाव टाकलाय. तुम्हाला माहित आहे की नाही, कारण तो पण सांगतो आता. ते मला म्हण, त्यांचं एक डॉक्टरच आलं मला तपासायला आणि ते डॉक्टर मला तपासलं ते म्हणते किडनीच नाही आला मला. आलो मी फुल टेन्शन मध्ये आलो, किडनी नाही म्हणलं. म्हणलं एका किडनीवर मी 35 उपोषण केलेच कस काय, आणि माया बापाने मला एखादा तपासलं का नाही. मग उपोषण सुटलं भाऊ. मी डॉक्टर गेलो, त्याला म्हणलं काही तपास नको, माझ्या आधी किडण्या आहेत का बघ. त्याने किडण्या बघितल्या, मला दोन्ही निघाल्या. मग पहिलं का जाणाराच्या मागचं लावलं होतं का. इतके डाव टाकते हे नमुने आहेत. एक तर मंत्री आला माझ्याकडे मातंबर त्यांच्यात असतात, मला लय उशिरा माहीत झालं. ते मला म्हणतात तुम्हाला कोण बी प्रमाणपत्र देता येणार नाही. पण मला एकच सांग, तो ही जात ओबीसी आरक्षणात एका रात्रीत गेली कशी, मला फक्त एवढंच उत्तर दे. याची जात मंडल कमिशननं ज्या जाती ओबीसी आरक्षणात घातल्या त्याची पोट जात म्हणून एका रात्रीत आरक्षणात गेली. मग मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का, याचं उत्तर त्याला देता नाही आलं. ते म्हणलं मी साहेबाला विचारून येतो, आणखी माघारीत नाही आलं, कारण आपल्याला उत्तरच तशी असते. फक्त मग भाषा त्यांना कळत नाही, त्याला मी काय करू. मग हे मराठवाड्याची भाषा तुम्हाला कळत की नाही, कुणाला माहितात, तुमच्या डोक्यावर चालली का गाणू. मग भाषा मराठवाड्याची मला येत नाही शुद्ध बोलता, आणि समजा शुद्ध बोललो आणि एखादा अनुसार हुकलात मग काय करू. त्यांना जर माझी भाषा कळायला नाही, त्या अधिकाऱ्याला विचारते त्याचा अर्थ काय होतो रे. त्या अधिकाऱ्याला मेळ नाही लागला ते मला फोन करतोय, त्याचा अर्थ काय होतो मला नाही जाऊन तिकडे. मी पोरग आहे, माझ्या जातीच्या वेदना मांडतोय आणि जीवाची बाजी लावून मराठ्यांना न्याय लढतोय आणि मी लढत राहणार आहे. मी तुमच्याशी संबंध मेंटेन करण्यासाठी आंदोलन उभा नाही केलं, मी माझ्या जातीला न्याय देण्यासाठी आंदोलन उभा केलेलं आहे. सगळे प्रयोग करून बघितले, आपल्यावर एकही प्रयोग यशस्वी झाला नाही. कारण पैशाचं महा जमत नाही, पदाचं महा बी जमत नाही, इंग्लिशचं महा जमत नाही. आणि ते म्हणले मग तर आरक्षणच द्यावं लागेल आता, कारण ह्याच गोष्टीत ते बिघडीत सगळ्याला. आपण त्याच्यात बिघडत नाही, कारण आपल्याला लागतेच अर्धी भाकर. त्याच्यामुळे आपल्या गरजा लय मोठ्या नाहीत. आपलं एकच स्वप्न आहे, मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठा समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर हसू बघायचं. मग जीव गेला तरी बेहत्तर, पण मराठ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद बघायचं आरक्षण देऊन. एवढंच आयुष्याचं ध्येय आणि स्वप्न घेऊन लढतोय. मायबाप मराठ्यांना तुमच्या पायाला पुन्हा एकदा हात लावून सांगतो, जीवाची बसतोय तुमच्या साथीची आणि पाठबळाची. मला यांनी मला किती शत्रू मानू द्या, मी यांना भेट नाही आणि भेटणार नाही. माझा जीव असेपर्यंत तुम्हाला शब्द देतो, माझा जीवही गेला तरी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही माग हटणार नाही, हे शब्द तुम्हाला देतो.
फक्त तुम्ही एकजूट वाढवा. राजकारणी आपल्यात फूट पाडते ती पडू देऊ नका. त्यांच्या स्वार्थासाठी ते एकाच दोन सांगून आपल्यात फूट पाडतील. आता आपल्या लेकरा बाळाचं वाटोळ होऊ देऊ नका. एवढ्या वेळेस मराठा समाजाच्या लेकराच्या पदरात हे आरक्षणाचं पुण्याचं दान टाकू लागा मायबाप मराठ्यांनो. एकदा त्याला आरक्षण देऊन आयुष्याची भाकरी द्या. तुम्हाला जे राजकारण करायचं तर नंतर करा, आता नाही. मावशी हो, तुम्हाला सांगू मी समाजाला मायबाप मानलं म्हणजे मी तुमचं लेकरू झालं. आपलं माय लेकराचा नातं आहे. हे मला तिकडे येते आंतरवाडीला इतकं गोड बोलत आहे, तुमच्या कानावर असं म्हणून टाकून ठेवतो, दुसऱ्यापर्यंत मला त्रास नाही व्हायचा. हे मला म्हणते गोड बोलत मला तिकडे येऊन. तुम्हाला कोण धक्का लावता? तुमची संरक्षणात जबाबदारी आमच्यावर. आम्ही मग कशाला आहेत? तुम्हाला धक्का लागलं तर आमको करू तमको करू. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहेत. या आमच्या गावात. मी उतारायला लागल्यासारखा तिकडे जातो बा. मग भाऊ मला एक गोष्ट माहिती आहे, माझ्यावर प्रेम करताय. तुम्हाला माझी माय येते, तुम्हाला फोटो काढा वाटतात, भेटा वाटतंय. मी मूर्ख नाहीये, मी भावना शून्य. कळतंय तुमची माय आहे, पण मी तरी काय करू? दिवस उपोषण केल्यामुळे माझं शरीर मला साथ नाही देतात. त्याच्यानंतर आता 9 दिवसाचं झालंय. पाणी नसताना 17 दिवस उपोषण करणं, त्याच्या पोटात काय जाळ होतो फक्त त्यालाच विचारा. मी पाठ थोपटून सांगत नाहीये, जीव जायला सुद्धा जाते. सांगतो मला वाटतंय तुम्हाला भेटावं आणि तुम्हालाही वाटतंय मला, पण माझं शरीर खरोखर देत नाही. माझ्या लोकांनाच माहिती माझे काय हाल होते. मी रातपाट एक करतोय. मला डॉक्टरनं सांगितलं तुम्ही आराम करा कमीत कमी 2-3 महिने. मला माहीत होतं या काळात आरक्षण मिळणार आहे. या काळात जर आपण तर आपल्या मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं झालं म्हणून समजा. मग आपल्या जर मराठ्यांच्या लेकराचं आपण झोपल्यामुळे वाटोळं होणार असलं, जिंदगीचा काय उपयोग? म्हणून मी रातपाट करून तुमच्या दारात येऊन तुमच्या पाया पडतोय आणि तुमची एकजूट व्हावी म्हणून प्रयत्न करतोय. मला खरंच माझं शरीर साथ देत नाही म्हणून मला फक्त रस्ता लागतो. आता त्यावेळेस तुम्हाला सांगावं तर मग आवाज तुमच्यावर पोहोचत नाही. ऐकण्याचे मनुष्य ते गुडघे हाणतात मावशी हो. मला झोपच येत नाही. पाय खालचे मला रातची कोणच्या अंगावर झोपच कळत नाही. आणि असे बुटाड टपारे टपारे त्यांच्या पायात. एक माणूस आउट होतोय बा. माय छत्रपती एक जण बुटाडाचा पाय दिला. मलाच माहित मग काय झालं ते. त्याला सांगतो ते ऐका ना बी. थांबना मग काढून देईन एक फोटो. तुला काय कुठं गडबड आहे का? म्हणजे मला आणि त्याने असती टाकलेली. ते काय कोणालाच मोजीत. त्याला गबस म्हणलं मग ते जास्त आरडत. त्याला आरड म्हणलं म्हणतो मग नसतं ऐकत मग तुमचं. माय बापा हो, व्यसनापासून दूर जा. वाटोळं झालं आपल्या संसाराचं. मराठ्यांचे जा. तुमचा मुलगा पायाला पुन्हा एकदा हात लावून सांगतो, आपले संसार वाटोळं व्हायला लागले व्यसनामुळे. व्यसनापासून लांब जा. करत नाही आपल्याला नाव ठेवतात आणि मित्र परिवार सुद्धा आपल्यापासून तुटतो. लांब जा. लेकरं बाप सकाळी संध्याकाळी कसा वाट बघतो. कपडे घालून येतो येताना कसा येतो कोणालाच मेळ लागत नाही. सावध व्हा. संकटात आली जात. व्यसनाकडे जाऊ नका. शेती आपल्याला साथ देत नाही. 1 रुपयाचा विमा आणखीन आहे ना 3 वर्ष. आपण जगायचं कसं? तुमच्याकडची परिस्थिती आमच्यापेक्षा मी स्वतः आता डोळ्याने बघितली. धुळेपर्यंत मी बघितलंय. कोणाची सरकी 1-2 सोडल्या तर 1.5 फुटाच्या पुढं नाही.
कोणाचीच. कसं जगायचं माझ्या शेतकऱ्यांना. यांना काय रोग आलेत का? यांनी त्याला तळे टाकायला मोठाले. यांना रोग झाला एखादा. यांना बार बार निवडून देता. तुमचे बाप फाश्या घ्यायला. तुम्हाला कळत नाही का? पाणी कुठं उभा केलं पाहिजे, बाग कशा झाल्या पाहिजेत. कर्ज फिटन माझ्या मायबाप शेतकरी कसा मोठा होईल तो तुम्ही भानावरच नाहीत. आणखीन सुद्धा तुम्ही दूरदृष्टी ठेवून काम करायला तयार नाहीत. वेठीस धरा यांना. कामच होणार शेतकऱ्याचं. आता धुळेती इथपर्यंत बघितलं, काही ठिकाणी चांगला भाग आहे, भयानक आहे, बघावं सुद्धा वाटत नाही. आमच्याकडे तरी थोडा बरा आहे. तो मराठवाडा खरंय, परंतु त्यापेक्षाही मला विदारक परिस्थिती माझ्या डोळ्याने स्वतः बघितले. का मुर्दे पडून देऊ आपल्या मायबापाचे? यांना वेळ वायाला घालू नका असं मी पण त्यांच्या छातीवर बसून सुद्धा कामं करून आणि शेतकऱ्याला मोठं करा. यांचे विमे सुद्धा आणखीन येत नाहीत. आपण जगायचं कशाच्या बळावर? नेमकं शेती साथ देत नाही, नोकऱ्या आपल्याला लागत नाहीत. जगायचं कशाच्या बळावर? नुसतं आरडून ओरडून घालून मराठ्याला न्याय नाही मिळणार. आणि कशाला पेता ती? जवळ आलं तरी डोकं दुखत, इतका वास येतो त्याचा बेकार. कायचं असतं ते? काय टाकीतात तुमची त्याच्यात. आणि एक जण तर माया कानाजवळी म्हणतो, मायाचा नाही वास येत, मी काय करून? पेन खाल्लं का तो? काय खाल्लं तो वास नाही यायला? लाजा धरा. तुमचा मुलगा म्हणून तुमच्याशी मापाची दारू पित नाहीत तुम्ही, किंवा पैसे घेत नाहीत. वाटोळं व्हायला लागले लोक, आपल्याला घाण नाव ठेवायला लागले. हे मराठी हेही काही जण स्वप्न बघतात. जरा व्यसनापासून मुलगा म्हणून तरी एकदा ह्या माझ्या हाकेल हाक द्या आणि व्यसनापासून लांब जा. आपलंच लेकरांचं कल्याण होईल. तुम्हाला जाता जाता सांगतो, आरक्षणासाठी करा. एकजूट वाढवण्याची आणखी गरज आहे. दुसऱ्या वेळेस कार्यक्रम झाला तर जळगाव जिल्ह्यात 5 किलोमीटरवर मराठ्यांची संख्या दिसली पाहिजे. तुफान. पुन्हा जाता जाता मायबाप मराठ्यांना सांगतो, मराठा समाजाला आरक्षण मिळून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा 1 इंचही माग हटणार नाही. मग जीव गेला तरी चालेल, हा शब्द देतो आणि थांबतो.